नमस्कार फ्रेंड्स. मी नेहमी म्हणते की आपल्या बऱ्याचशा मेमरीज ह्या आपल्या प्रवासातून येतात नाही का. आणि अशीच एक मेमरी माझ्या पर्सनल प्रवासाची मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. खूप वर्षापूर्वी आम्ही स्वित्झर्लंडला फॅमिली टूरला गेलो होतो. मी, माझा नवरा, माझा धाकटा भाऊ आणि सगळी घरातली मुलं. तर समर होता आणि आम्ही छानशा एका बंगलोमध्ये स्वित्झर्लंडला इंटरलाकनला राहिलो होतो. समर असल्यामुळे मस्त वातावरण होतं. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तर काय सुंदर वातावरण होतं. इट वॉज स्नोफॉल. आम्ही इमॅजिन केलं नव्हतं की मे महिन्यामध्ये स्नोफॉल होईल, पण आम्हाला मस्तपैकी स्नोफॉल एन्जॉय करायला मिळाला. आमच्या गॅलरीत बर्फ पडला होता. आम्ही बर्फात खेळलो, बर्फ एन्जॉय केला, ते वातावरण एन्जॉय केलं. आणि नंतर आम्ही जाणार होतो लॉयकरबॅडला. लॉयकरबॅड हे लहानसं ल्यूक डिस्ट्रिक्ट मधलं स्वित्झर्लंड मधलं हिली विलेज आहे, पण ते फेमस टुरिझमसाठी झालंय कारण तिकडे हॉट स्प्रिंग्स आहेत आणि ते एन्जॉय करायला आम्ही जाणार होतो. आम्ही गेलो सुद्धा. बाहेर चिलिंग असं वातावरण होतं, पण आतमध्ये आम्ही मस्तपैकी त्या गरम पाण्यात सोक करत होतो आणि एन्जॉयड अ लॉट. बट वी लॉस्ट द ट्रॅक ऑफ टाइम. बाय द टाइम वी केम आउट, अंधार झाला होता आणि आमच्या लक्षात आलं मुलं भूक भूक करतायत आणि सगळं बंद आहे तिकडे. तिथून येताना आम्हाला वाटलं आता काय करायचं. आणि आम्ही ट्रॅव्हल फॅमिली ना, आम्ही जनरली कुठलेही पदार्थ किंवा कुठलेही फूड घेऊन फिरत नाही. आम्हाला ते लोकल टेस्ट करायला आवडतं. तर सगळं बंद, आता काय करायचं. मग एका ठिकाणी गाडी थांबवली. एका विलेज मध्ये आम्ही त्या हिलवर चढले मी, आणि प्रत्येक दुकानावर क्लोज अशी पार्टी होती. आणि तेवढ्यात मला कानावर असा आवाज आला की कोणतरी बोलतंय. मी धावत त्यांच्याकडे गेले तर ते एक रेस्टॉरंट होतं, एक छोटंसं कॅफे होतं. आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही जेवण द्याल का हो आम्हाला, आमची मुलं भुकेली आहेत. तर ते म्हणाले, नाही आम्ही क्लोज्ड आहोत. खूप रिक्वेस्ट केली आणि काय आश्चर्य, त्या बाई म्हणाल्या, ओके आय विल कुक फॉर यू. शी रिओपन्ड हर किचन आणि त्यांनी आम्हाला श्रिम्प वॉक, थोडंसं स्पायसी असं श्रिम्प वॉक करून दिलं. म्हणजे त्याची टेस्ट अजूनही तोंडावर आहे. इट वॉज अन अमेझिंग मील फॉर ऑल ऑफ अस. आणि मस्त धमाल आली. आम्ही ते मील एन्जॉय केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं इथे सांगायचंय म्हणजे जगात काइंडनेस आहे. त्या दिवशी आम्ही जिथे राहतो ते 2 तासावर होतं आणि आम्हाला कदाचित त्या दिवशी फूड मिळालंच नसतं, पण त्या एका लेडीच्या काइंडनेसमुळे आम्हाला ते फूड मिळालं. आणि आजही आम्ही भेटलो की ह्या फूड विषयी एन्जॉय करतो. वी स्टील हॅव मेमरी ऑफ दॅट फूड. आणि ही मेमरी त्याला छान जाते आहे. आपणही कोणासाठी तरी अशी काइंड मेमरीज सोडावी नाही का.